नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएड सीटी जनरल आणि स्पेशल साठी आणि बीएड सीटी इंग्लिश मीडियम साठी ही सीईटीची डेट अनाउन्स झालेली आहे। या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण समजून घेणार आहोत की फॉर्म भरण्याची डेट वाढली तर कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत परत एकदा विद्यार्थ्यांना ज्यांचं रजिस्ट्रेशन किंवा ज्यांचा फॉर्म भरायचं बाकी आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे। परीक्षा कधी होऊ शकते आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। याबाबत तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला। विशेष चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या याच प्लॅटफॉर्मवरतून मिळणार आहे। तर बघा, यामध्ये एक नोटीस आलेली आहे, जी नोटीस आली बघा 24 जानेवारी 2025 ची नोटीस आहे, म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीची ही नोटीस आहे। आणि ह्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलंय की फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात आलेली आहे। मग ही डेट वाढवून किती केलेली आहे तर बघा, इथे त्यांनी सांगितलंय आपल्याला विशेष मी जे तुम्हाला सांगतो ते बीएड अँड बीएड इंग्लिश मीडियम या संदर्भातली आहे। ही नोटीस तुम्हाला ऑलरेडी 27 डिसेंबर 2024 ला आलेली होती आणि 28 डिसेंबर 2024 पासून फॉर्म भरण्याची डेट अनाउन्स केली होती। फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होती, पण तरी पण काही विद्यार्थ्यांनी आणि बऱ्याचशा संघटनांनी परत एकदा त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात यावी। या संदर्भात त्यांनी डेट वाढवून दिलेली आहे। मग डेट वाढवून किती मिळालेली आहे बघा। फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे तर लास्ट डेट तुम्हाला इथे सांगतोय बघा, हा 4था नंबर लक्षात घ्या। महाराष्ट्र बीएड सीटी 2025 स्टार्ट डेट तुमची डेट परत एकदा सुरू होणार आहे। तुम्ही चालू झाली होती 28 डिसेंबर 2024 पासून, मग ती डेट संपली होती, आता एक्सटेंड करून दिली आहे। फर्स्ट एक्सटेन्शन तुम्हाला मिळालेलं आहे 29 जानेवारी पासून तर 13 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला आता फॉर्म भरण्याची डेट वाढून मिळालेली आहे। जवळपास 16 दिवस तुम्हाला वाढून मिळाली आहे। ह्या 16 दिवसामध्ये तुम्हाला परत एकदा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अप्लाय केलं नसेल बीएड सीटी जनरल असेल, स्पेशल असेल किंवा इंग्लिश मीडियम साठी, त्यांनी इथे अप्लाय करू शकतात। ओके, आता पुढे तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलं की याच्यानंतर मात्र तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार नाही। आणि तुम्हाला जर काही क्युरी असेल तर तुम्हाला काय करू शकता, हा मेल आयडी त्यांनी दिला, ह्या मेल आयडी वरती तुम्ही मेल पाठवू शकता तुमच्या काही इश्यू असेल तर, किंवा कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल पण त्यांनी दिलेला आहे, तिथे पण जाऊन तुम्ही क्युरी रेज करू शकता। ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलंय। 29 जानेवारी पासून तुम्हाला आता परत एकदा नव्याने फॉर्म भरता येणार आहे। नव्याने म्हणजे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले असेल, ज्यांना भरायचे ते ज्यांनी भरलेले आहेत त्यांनी भरलेलेच आहेत, त्यांनी काही करायचं नाहीये, त्यांना काहीच करायचं नाही। ज्यांचे राहिलेले आहे त्यांना एक्सटेंड करून हे 16 दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहे। आता पुढचा प्रश्न असा आहे की मग परीक्षा कधी होणार आहे, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक नोटीस दिली बघा। 27/12/2024 ची नोटीस तुम्ही जर बघितली असेल तर त्यात त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र बीएड जनरल अँड स्पेशल प्लस बीएड, ज्याला इंग्लिश मीडियमचं म्हणतो आपण, इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट म्हणतो आपण त्याला, त्यांची सुद्धा बघा फॉर्म भरण्याची डेट होती 28/12 पासून ते 28 जानेवारी पर्यंत। पण आता तुम्हाला माहिती आहे आता तर फॉर्म भरण्याची डेट चालूच आहे, पण आता परत ती वाढवण्यात आलेली आहे 29 पासून, म्हणजे आत्ताही फॉर्म भरू शकता तुम्ही। 29 पासून ती वाढवून पर्यंत गेलेली आहे, ती गेलेली 13 फेब्रुवारी पर्यंत। पण अंदाजे तुमची एक्झाम कधी होणार आहे तर 24, 25 आणि 26 मार्च 2025 मध्ये होणार आहे। म्हणजे आता विचार केला तर तुमच्याकडे 2 महिने हातात आहे। ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करायची आहे आणि याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी सुद्धा एक कोर्स आपण अनाउन्स करत आहोत। अगदी 2-3 दिवसामध्ये हा कोर्स अनाउन्स होईल आणि हा स्पेशल सुपर फास्ट असा कोर्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम ह्या 2 महिन्यामध्ये प्रॉपर कव्हर केला जाणार आहे। सो वेट करा, आज उद्यामध्ये ही बॅच अनाउन्स होईल आपली, त्या संदर्भात लवकरच युट्यूबवरती माहिती मी देतो। आता पुढे परीक्षा पद्धत कशी असणार आहे, मग आता पहिले समजून घेऊया। बीएड जनरल आणि बीएड स्पेशल जे विद्यार्थी करू इच्छित असाल अशा विद्यार्थ्यांसाठी सीटीचा सिलेबस असा असणार आहे बघा। पहिलं मेंटल ॲबिलिटी आहे, ते तुम्हाला 40 क्वेश्चन आहे, प्रत्येकी 1 मार्कासाठी 40 मार्कांना असणार आहे। त्यानंतर जनरल नॉलेज आहे आणि टीचर ॲप्टिट्यूड आहे बघा, 30 प्रश्न 30 मार्कांसाठी, म्हणजे असे टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी एक्झाम असणार आहे। मग आता ही एक्झाम जी असणार, सिलेबस काय असेल, सिलेबस बघा थोडक्यात मेंटल ॲबिलिटी मध्ये तुम्हाला हा सिलेबस दिला बघा। द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज युअर रिझनिंग पॉवर जज करण्यासंदर्भातले प्रश्न आहे तुम्हाला। हेल्प टू जज हाऊ ॲक्युरेट यू कॅन थिंक. दिस टेस्ट विल कंटेन क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिरीज
सिरीजवर क्वेश्चन आहे, सिलोलिझमवर प्रश्न आहे, कोडिंग डिकोडिंगवर प्रश्न आहे, रिलेशनशिपवर प्रश्न आहे, अॅनालॉजीज प्रश्न आहे, क्लासिफिकेशन आहे, प्रॉब्लेम ऑन डायस इटसेट्रा आयदर इन व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल फॉर्म मध्ये प्रश्न असणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जर केला असेल तर त्या संदर्भातलेच प्रश्न इथे आहे. त्यानंतर जनरल नॉलेज संदर्भात प्रश्न बघा. एम टू दिस सेक्शन इज टू टेस्ट हाऊ वेल यू आर acquainted with the happening in the surrounding at local, national, international level, including past event, current affair, including science and technology, history, geography, civics, politics, science and literature in general. म्हणजे तुम्हाला करंट अफेअरचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. किती मार्काला हे 30 मार्काला करंट अफेअर आहे आणि तुम्हाला 40 मार्काला मेंटल ॲबिलिटी आहे आणि 30 मार्काला टीचर ॲप्टिट्यूड टेस्ट असणार बघा. द टेस्ट एम टू नो युअर कॅपॅसिटी बिकम अ टीचर होण्याची कॅपॅसिटी संदर्भात ते प्रश्न आहे. इट विल कंटेन क्वेश्चन रिलेटेड टू युअर keenness to update your knowledge, leadership quality, awareness about changes in education and society, communication and professional communication etc. अशा पद्धतीने हे प्रश्न येणार आहे. आणि ही एक्झाम कशी असणार आहे त्या संदर्भात त्यांनी परत खाली नोट केलं आहे. ही एक्झाम तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे म्हणजे MCQ टाईप असणार आहे. त्याला किती ऑप्शन असणार आहे? 4 ऑप्शन्स असणार आहे. 4 ऑप्शन्स असणार आहे. एक तुम्हाला ॲक्युरेट द्यायचं आहे आणि नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग आहे का? नो, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि तुम्हाला 100 प्रश्न 90 मिनिटामध्ये सोडवायचे. 90 मिनिटामध्ये सोडवायचे. ही एक्झाम तुमची ऑनलाईन होणार आहे. आणि मीडियम कसं असणार आहे? इंग्लिश आणि मराठी मीडियम असणार आहे. इंग्लिश आणि मराठी बोथ मीडियम असणार आहे. तुम्हाला हवं त्या लँग्वेजमध्ये तुम्ही इथे घेऊ शकता. आता ही एक्झाम ऑनलाईन असणार की ऑफलाईन याबद्दल मात्र त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे, कुठे मेन्शन तर केलेलं नाही आहे. टेंटेटिव्ह डेट त्यांनी सांगितलंय. इथे पण बघितलं आपण तर काय, द सिटी एक्झामिनेशन फॉर द सेड कोर्स विल बी कंडक्टेड इन व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर विथ इन द महाराष्ट्र स्टेट. म्हणजेच ही एक्झाम तुमची ऑफलाईन होणार आहे. ही एक्झाम तुमची ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन नसणार आहे. ऑफलाईन स्वरूपात ही एक्झाम असणार आहे कारण मल्टिपल स्टेटमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. सो ऑफलाईन होणार आहे आणि 24, 25, 26 तारखेला टेंटेटिव्ह होणार आहे. आता ऑफलाईन ऑनलाईन बद्दल थोडंसं क्लिअरन्स इथे येत नाहीये, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही तयारीत राहा. दुसरी जी एक्झाम आहे बीएड इंग्लिश लिटरेचर बघा, सॉरी इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट, त्यांना बीएड इंग्लिश मधून करायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झामचा पॅटर्न कसा असणार बघा. त्यांना जवळपास 7 सब्जेक्ट किंवा टॉपिक आहे पूर्ण इंग्लिशमध्ये बघा. रीडिंग कम्प्रेन्शन आहे, व्होकॅब्युलरी फोकस आहे, ग्रामर फोकस आहे, सेंटेन्स फॉर्मेशन आहे, फोनेटिक्स आहे, व्हर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब्स आहे आणि फिगर ऑफ स्पीच आहे. नंबर ऑफ क्वेश्चन इथे 20, 5, 8, 7, 3, 5 आणि 2 असे टोटल 50 क्वेश्चन्स आहे. 50 मार्कांसाठीची तुमची ही एक्झाम असणार आहे. लक्षात घ्या, 50 मार्कांसाठीची एक्झाम आहे. आणि याचा सिलेबस तुम्हाला इथे मेन्शन केलेला हाच त्यांचा सिलेबस आहे, इंग्लिश मधला सिलेबस आहे. ओके, पुढे ही एक्झाम कशी असणार आहे? ही सुद्धा एक्झाम कशी आहे? MCQ बेस आहे. त्याला सुद्धा 4 ऑप्शन्स असणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे. टेस्ट ड्युरेशन मात्र 60 मिनिट आहे. म्हणजे 50 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटमध्ये सॉल्व्ह करायचे आहे. मीडियम हा तुमचा फक्त आणि फक्त इंग्लिश मीडियम असणार आहे आणि मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन दिलाय. आता याचा अर्थ इथे कळलाय तुम्हाला की एक्झाम ऑनलाईन होणार आहे. आता मी परत एकदा डिक्लेअर करतो की ही एक्झाम तुमची ऑनलाईनच होणार आहे, मराठी ऑफलाईन होणार नाही. का? कारण तुमची 25, 26, 27 अशा डेट त्यांनी दिल्या बघा. काय डेट दिल्या? 25, 26 की 24, 25, 26 अशा डेट दिल्या आहेत त्यांनी. त्या डेटला एक्झाम होणार म्हणजे बघा 24, 25, 26ला एक्झाम होणार आहे. म्हणजे ही एक्झाम तुमची ऑनलाईनच होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे सेंटर त्यांनी दिले. फॉर्म भरताना तुम्हाला सेंटर पण दिसतील. फॉर्म भरताना जर काही अडचण असेल तर कळवा, मी तुम्हाला माहिती देतो. किंवा ह्या नंबरला हेल्पलाईन नंबर आहे 88 88 25 117, या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. आणि विशेष आज प्रजासत्ताक दिनानिमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व बॅचेसवरती 25% ऑफ आहे. तुम्ही आजच जाऊन बॅच घेऊ शकता. जसं की 10वीच्या बेसवर रेल्वे भरतीची बॅच आहे, 10वीच्या बेसवर भरपूर साऱ्या एक्झाम्स आहे किंवा येणाऱ्या भरपूर साऱ्या सरळ सेवेच्या एक्झाम आहे. आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, महिला बालकल्याण विभाग, लेखा व कोशागार विभाग, त्यांची जाहिरात ऑलरेडी चालू आहे. सगळ्या बॅचेस तुम्हाला 25% ऑफमध्ये. सो आजच तुम्ही ऍडमिशन करा, कारण प्रजासत्ताक दिनाचा आज का शेवटचा दिवस असेल. 500 विद्यार्थ्यांनाच ही सवलत मिळणार आहे. तो अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि विशेष चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला सगळी अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार. तुर्तास थांबतो, पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.